तर हाय यूट्यूब फॅमिली, आज ना आम्ही ब्लॉग बनवण्यासाठी म्हणजे आज ना आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी इथं आलो. काही व्हिडिओ शूट वगैरे केले आणि इथं पाकून आलो. दाखवतो तुम्हाला एक मिनिट. ते पहा, बाकीची कुठे गेली रे? हे पहा, बाकीची टीम इकडे आहे. खाणं चालू आहे, काहीतरी खाऊन राहिले. पयालं. आणि हे एक आहे ना, हे चाललं आता कॉलनीचीकडे. झाला आता उन्हाळा सुरू झाला ना, आता हे काय करतात, काही असलं नसलं शेतातलं वावरातले काही फळं भाजी काही असलं नसलं ते खातात. आणि खाणं झालं की आता हे जातात आमच्या कॉलनीत. इकडे कॉलनीत गेले की कॉलनीतले जे टाके आहेत ना, पाण्याच्या वर टाक्या भरलेल्या आहेत पहा, त्या टाकीत पाणी प्यायला जातात वर. झालं आता उन्हाळ्याचं सुरू, सगळे टाक्याचे पाईप तोडतात, काही धिंगाणा करतात, काही ना काही दरवर्षी सुरूच असते असं माकडायचं. आता उन्हाळ्याची सुरुवात झाली, पाण्यासाठी फिरतात बिचारी वनवन इकडे तिकडे. कॉलनी चालले रोहन ते. एक दोन नाही तर 10-10, 15-15 जणांची टीम येते. हे पूर्ण चिल्ले पिल्ले आणतात, त्याचे लय मोठे चिल्ले पिल्ले बारके चिरके माकडं येतात, मोठे येतात. तेव्हा ते पा कॉलनीत गेलं एक, त्या याच्यावर जाऊन बसलं घरावरती. दाखवतो मी. आमच्या घरापासून 1, 2, 3, 4 नंबरच्या घरावर आहे ते. तर दूर आलो ना म्हणून आता क्लिअर दिसते की नाही काय माहीत आता, पण ते 4 नंबरच्या घरावर आहे बसलेलं. ते माझ्या घरापासून 4 नंबरच्या घरावर आहे. ते झाडावर गेला आता. तिथं आहे आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडाला मस्त फुलोर आला, बहुतेक त्याचा फुलोर खाणार आता ते. चला आता आम्ही निघतो, कारण की पनू एकटाच घरी आहे. आणि हे हे लोक इकडे डिक काढून राहिले. कोणतं झाड आहे हे? रामकाठी है ना, रामकाठीच म्हटलं जाते ना आमच्याकडे. या झाडाले रामकाठी म्हटलं जाते. रामकाठीचा डिक काढून राहिले हे. पनू एकटा घरी आहे. यायले म्हटलं चला पटकन, माकडं गेले तिकडे. घरचं माकड भेणार नाही तर त्या दुसऱ्या माकडाले पाहता बापरे, आमच्या घराच्या जवळच आहेत ते. तोडलं रे देवा. शेवग्याच्या झाडाचे ते फुलं खाणं चालू आहे, शेंगा खाणं चालू आहे. झाड तोडून राहिले. दाखवतो मी तुम्हाला. चला पटापट, पोरग एकटं घरी आहे, भेणार ते. पण यानं पाठवायचं भुलला. चालू आता पटपट याच्यामध्ये आपल्या हो ना. आंब्याच्या झाडावर गेले. पहिले आंब्याच्या झाडाची काही फुलं खाल्ले. तिथून आमच्या घरावर आले या. आणि पा शेवग्याच्या झाडाचे काही डांगा तोडल्या, त्यानं फांद्या तोडल्या. आणि रोहनची सायकल पाडून दिली, आपटली रोहनची सायकल आणि चालली गेली इथून. मागच्या घरावर आहे वाटते पण रोहन ते. वैभव दादाच्या घरावर गेली का? रोहनची सायकल दिली आपटून. हे पा, हे डांगा तोडले. 20 रुपये किलो आहे का? 120 रुपये किलो शेवग्याच्या शेंगा. त्याला काय करावं लागते किंमतचं? अन्य राहिलं काय करावं लागतं किंमतचं? खायची मतलब त्याला खाल्ले की चालले विचार.